नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गुहागर येथील गिम्यू गावातील 15 ऑगस्टचा कार्यक्रम आणि त्यांच्या शाळेतील काही उपक्रम राबवले जाणार आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मित्रांनो, आज बघू शकता आपण देवघर येथील गिम्यू गावात आलेलो आहोत आणि इकडचं आता झेंडावंदन पण सुरू आहे। तुम्ही मुलं बघू शकता इकडे येतात, ही शाळेतली सर्व मुलं आहेत आणि इकडे आता झेंडावंदन होत आहे। इकडे घोषणा होत्या सर्व त्यांचं ग्रामपंचायत आहे। ग्रामपंचायत झेंडावंदन होणार आहे। शाळेत झेंडावंदन झालेलं आहे। आता ग्रामपंचायतमध्ये झेंडावंदन होणार ते मला दाखवणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। तुम्ही बघू शकता का 15 ऑगस्टचा कार्यक्रम स्टार्ट झालेला आहे आणि सर्व शाळेतले मुलं आहेत आणि ग्रामपंचायतले सर्व सदस्य इकडे जमलेले आहेत आणि आता नुसता झेंडावंदन चालू होणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता। झेंडावंदन स्टार्ट झालेलं आहे। एक साथ राष्ट्रीय जन के सलामी दो। एक साथ राष्ट्रीय शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा। गरजा महाराष्ट्र माझा। भीमतईच्या तटानाया तटानाया यमुनेचे पाणी पाजा। जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा। गरजा महाराष्ट्र माझा। भीतीनं आम्हा तुझी मुलीही गडगडणाऱ्या नभा। अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जीवा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला ब्रिटिशांच्या सुमारे 200 वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले। हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही तर महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि राणी लक्ष्मीबाई आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। त्यांच्या त्यागामुळे आज आपण मुक्त भारतात जगत आहोत। स्वातंत्र्य म्हणजे केवळ अधिकार नव्हे तर स्वातंत्र्य जबाबदारी आहे। आपण आपल्या देशाचे चांगले नागरिक बनले पाहिजे। म्हणून स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, शिस्त पाळणे, प्रामाणिकपणे शिक्षण घेणे आणि सर्व धर्मांचा आदर करणे ही आपली कर्तव्ये आहेत। आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताचे भविष्य आहे। म्हणून आपण मेहनत, प्रामाणिकपणाने देशप्रेम या मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे। या पवित्र दिवशी आपण आपल्या देशाला स्वच्छ, सुरक्षित, सशक्त आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सदैव प्रयत्न करण्याचा संकल्प करूया। जय हिंद। या ग्रामपंचायतचे वतीने आभार मानतो। बघू शकता नुसतं झेंडावंदन संपलेलं आहे। गावातली माणसं आहेत ते थोडी काय स्पष्टीकरण माहिती सांगणार। ग्रुप ग्रामपंचायत यांच्या गिम्यू शाळा, जिल्हा परिषद गिम्यू शाळा आणि ध्वजारोहणात आपण
80 वर्षाचा 2015 ऑगस्ट हा साजरा करत आहोत. गिम्यू ग्रामपंचायतच्या वतीनं, गिम्यू शाळेच्या वतीनं आणि गाव विकास पूर्ण गावाच्या वतीनं, सर्वांनी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही ध्वजारोहण साजरा करेल आहोत 15 ऑगस्टच्या निमित्त. एवढं बोलून मी माझ्या इथं 2 शब्द संपवतो. सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. तर आम्ही आलो आहोत SP कॉलेज खरवतेमधून. 6 पोरं आहोत. आमचं रावे म्हणून एक प्रकल्प असतो, त्याच्यामध्ये आम्ही गावात जाऊन असे वेगवेगळे प्रकल्प आणतो. त्याच्यामधून आम्ही ॲग्रिकल्चर चे जेवढे काय आहेत माहिती म्हणजे शेतीविषयी तुम्ही माहिती देता. शेतीविषयी जेवढे काय आहेत ते गावाल्यांना वगैरे माहिती देतो. तर आता त्याच्यामध्ये हा एक दिंडी म्हणून एक आहे, ती रॅली असते. याच्यामध्ये आता इंडिपेंडन्स डे आणि ॲग्री असे दोन्ही पण असे स्लोगन्स वगैरे आम्ही लिहिले आहेत. तर त्यांची आम्ही अशी एक रॅली घेणार आणि पालखीमध्ये झाड आहे एक. तर मग आता इथून आपण कुठे जाणार? स्कूलमध्ये जाणार आहे ते? इथून आता आपण सगळे शाळेत जाणार. आता शाळेमध्ये पुढचं कसं काय प्रोग्राम आहे? त्याच्यानंतर तिथे जी काल ड्रॉइंग कॉम्पिटिशन झाली तर त्याचे थोडेफार गिफ्ट्स वगैरे आणि ह्यांचे स्पीच वगैरे आहेत. तर ते आणि त्याच्यानंतर एक्झिबिशन ठेवलं आहे आम्ही. डिफरंट जे ॲग्रिकल्चर टूल्स असतात त्याच्याबद्दल किंवा आणि पोस्टर्स वगैरे आहेत की आधुनिक शेती, ऑर्गॅनिक वगैरे कशी करायची, नॅनो टेक्नॉलॉजीचा कसा फायदा वगैरे घ्यायचा आणि गावचा मॅप वगैरे बनवला आहे एक PR झाडांसाठी कसं काळजी घेतात ते त्याच्याबद्दल अभ्यास चालू निघालेले शेतकरी तर तुम्ही बघू शकता याची शाळा आहे, जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा गिम्यू. आपण गोवागर शाळेमध्ये आलो आहे आणि आता मुलं शाळेमध्ये आलेली आहेत. जी झाडांची काळजी घेताना कसं दाखवतात ते दिसते. शाळेमध्ये अशी तयारी केलेली आहे यांची. शाळेमध्ये झेंडावण्याची अशी तयारी केली होती. बघू शकता सजावट कशी केलेली आहे स्कूलमध्ये. त्यांचा आझादी महोत्सव आहे, हे सेल्फी पॉईंट आहे. इथे लहान मुलं सेल्फी काढतात आणि असं बनवलेलं आहे, सुंदर असं मस्त बनवलेलं आहे. सजावट देखील खूप छान केलेली आहे. हे बघा अशा प्रकारे दिसतो इकडून बघितल्यावरती. नमस्कार. आज आमची जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गिम्वी या शाळेमध्ये भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक, आमची शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग तसेच बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होते. आजचा हा आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव आपण देशभर साजरा करतोय. तशाच पद्धतीनं आजही आमच्या गावामध्ये हा उत्सव मोठ्या पद्धतीने साजरा होतोय आणि ह्याच्यातून आपण विद्यार्थ्यांना, सर्व ग्रामस्थांना देशप्रेम निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. अशाच पद्धतीचे कार्यक्रम देशभर झाले तर देशाबद्दलचा अभिमान प्रत्येक विद्यार्थ्याच्या, प्रत्येक नागरिकाच्या अंगी बाणवेल असं मला वाटतं. मग तुम्ही शाळेमध्ये आज काय प्रोग्राम राबवले आहेत म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी? आज आम्ही देशाच्या राष्ट्रीय गीत अर्थात वंदे मातरम याला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आज संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत आम्ही वंदे मातरम हे पूर्णतः गाऊन घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमासाठी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आम्ही एक सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे. त्याच पद्धतीनं आमच्या शाळेची पूर्णतः रंगरंगोटी करून विद्युत रोषणाईपेक्षा इतर डेकोरेशन करून आम्ही देशाची शान कशी वाढेल आणि तिरंगा आमचा कसा नेहमी फडकत राहील यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता शाळेमध्ये असं शेतीविषयक म्हणजे शेती कशी करायची काय आहे त्याचा आपण गायडन्स आणि स्टडी जाणून घेणार आहेत. तर इकडे सांगणार आहेत, इकडे मित्र आहेत. तर नमस्कार, आम्ही कृषी महाविद्यालय शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे स्टुडंट्स आहोत. तर आम्ही इथं कृषी प्रदर्शन ठेवलं आहे 15 ऑगस्टच्या निमित्त. तर छोट्या पोरांना आपलं कृषी जे टूल्स वापरतो आपण, इम्प्लिमेंट्स वापरतो, आपल्या मॉडर्न शेतीबद्दल आम्ही माहिती वगैरे देतो. आम्ही पोस्टर्स, टूल्स लावले सगळे की आपण कसं काय करू पोरांना माहिती देतो, गावाला माहिती देतो. आपण ऑर्गॅनिक प्रकारे कसं फार्मिंग करू शकतो, आपण अजून कसे भाजी वगैरे उगवू शकतो, भात वगैरे उगवू शकतो चांगल्या प्रकारे, प्रोडक्शन जास्त कसं घेऊ शकतो आपण, त्याबद्दल आम्ही गावाला माहिती देतो. म्हणजे तुम्ही स्वतः करता फार्मिंग कसं करता? आम्ही डेमो करून दाखवतो. आम्ही डेमो करून प्रॅक्टिकल दाखवतो त्यांना की असं करता, तुम्ही केलात
तुमच्याकडून असं भेटेल तुम्हाला उत्पन्न वगैरे तुमचा कुठे भेटेल. अजून दुसऱ्या ठिकाणी प्रोजेक्ट आहे का असं म्हणजे? आमच्या कॉलेजच्या वेगवेगळे ग्रुपनी स्टुडंट्सला वेगळे ग्रुप दिला आहे. हम्म. आम्ही 4th इयरचे स्टुडंट्स आहोत. लास्ट इयरला आम्ही असतो. आम्हाला एक प्रोग्राम असतो राय प्रोग्राम. त्याने आम्हाला ॲक्च्युली थोडं दिलं जातं, वेगवेगळं गाव दिला जातो, वेगवेगळा एरिया दिला जातो. ठीक आहे. म्हणजे शेतीचा जे यूज करायला लागतात ते सर्व इकडे साईडला ठेवलेले आहे. एक पर्टिक्युलर आणि त्याच्या नावाप्रमाणे लिहिलेलं आहे इकडे. त्याचं नाव आहे जसं ह्यात आहे वॉटरिंग कॅन आहे, तसं झाडी म्हणून आहे. तर हे तुम्ही बघू शकता शेतामध्ये फवारणी यंत्र आहे. म्हणजे फवारणी करतात शेतीमध्ये कीटकनाशक मारायला वगैरे. प्रत्येक तुम्ही छोटी छोटी गोष्ट बघू शकता शेतीविषयी. असं सुंदर असं मस्त बनवलेलं आहे. ॲक्च्युली गावाचा मॅप बनवला आहे आम्ही एक असा वरतून दाखवण्यासाठी की हम्म. कसा एरिया आहे, किती एरिया म्हणून बनवून ठेवलं आहे आम्ही असं. हे तुम्ही सर्व मिळून करता म्हणजे प्रोजेक्ट करता? हो. ग्रुप असतो आमचा 6 जणांचा. आम्ही 6 जण मिळून या करतो. लोकांनी हे सर्व केलेलं आहे. आमचा रावे हा एक प्रोग्राम असतो ज्याच्यामध्ये आम्हाला गावी जाऊन गावकऱ्यांना शेतीबद्दल माहिती, जी आधुनिक शेती आहे आणि आपली जी पारंपरिक शेती आहे त्याच्यामधला फरक आणि त्याच्यातली अजून आपण जी ही वापरतो साधने वापरतो त्याचं आज आम्ही हे प्रदर्शन ठेवलं आहे. तर आम्ही आता ह्यांना म्हणतो सरपंचांना म्हणतो की त्यांनी आपल्या रिबिन कटिंग करून त्याची ही सुरुवात करावी. नमस्कार, आपण सुरुवात करूया. ही कुऱ्हाड जी आपण झाडं कापण्यासाठी किंवा लाकूड तोडण्यासाठी जी वापरतो ती ही कुऱ्हाड. नंतर झाला तो फावडा. फावडा आपण कशासाठी वापरतो तर आपण जी माती उकरली तिला उचलून दुसरीकडे ठेवण्यासाठी, तर त्यासाठी पण वापरला जातो किंवा माती उकरण्यासाठी पण आपण ह्याला वापरू शकतो. नंतर झाले 2 कुदळ आणि टिकाव. कुदळ टिकाव कशासाठी ती माती उकरण्यासाठी, जी आतमध्ये आपण मातीला काढून ती जी आपली जी आता म्हणलं तर जर तुमची माती सुकली तर ती खालची जी माती असते ती आपली प्रॉपर फ्रेश असते, तर तिला वरती आणण्यासाठी आपण जे वापरतो तोच तर टिकाव आणि कुदळ वापरतो. त्यानंतर पुढे गेलं तर आपल्याकडे खुरपी म्हणून असते. खुरपी आपण कशासाठी वापरतो, जे आपलं पीक झालंय ती कापण्यासाठी. नंतर आपण म्हटलं तर जी वीडला मराठीत काय बोलू आपण, ह्याला मागे टोक भेटतं, पण आपल्या फावड्यात तसं नसतं. आपण ह्या फावड्याला माती उकरण्यासाठीच वापरला जातो मोस्टली, पण तुम्हाला जर तुमच्या गार्डनिंगला लेवल करायची असते तर त्याचाही ह्याच्यामध्ये वापर होतो. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथं थांबवत आहोत. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदित राहा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.